हरि ओम. भगवद्गीतेच्या आपल्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. बऱ्याच महिन्यांनी आपण 5वा अध्याय पूर्ण करून आज 6व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. पण नेहमीप्रमाणे आधी प्रार्थना म्हणूया, मग सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरिः ओम्. तर पहिल्यांदा 6व्या अध्यायाला सुरुवात करताना एक थोडीशी 6व्या अध्यायाची प्रस्तावना करूया, मुख्य पहिल्या श्लोकाकडे जाण्यापूर्वी. तर आपल्याला माहितीये की हा अध्याय हा ध्यान प्रक्रिया सांगणारा अध्याय आहे, म्हणून त्याचं एक नाव आहे ध्यानयोग. खरं तर विविध जे साधना मार्ग आहेत, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, या सगळ्यांचं अंतिम उद्दिष्ट काय आहे, तर आत्मतत्वाचं यथार्थ ज्ञान होणं. त्याला भले आत्मतत्व म्हणत नसतील, तर भक्ती मार्गात त्याला परमेश्वर म्हणतात, पण उद्दिष्ट तेच आहे. नाव जरी त्याला काही दिलं तरी तत्व तेच आहे. तर त्या मूळ तत्वाचं, ज्या तत्वामधून सगळ्यांना चेतना प्राप्त होते, त्याचं यथार्थ ज्ञान होणं, कारण तेच आपल्या मनुष्य जन्माचं एकमेव आणि परमश्रेष्ठ असं ध्येय आहे. आणि त्याच्यासाठी आता इतर साधना मार्गांचा विचार केला तर कर्मयोग, जो आपण आता शिकलो आहोत म्हणून होता जवळपास, तर ती बहिरंग साधन आहे. आणि ध्यानयोग हे त्याचंच अंतरंग साधन आहे. आणि या ध्यानयोगामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर चित्त आत्मस्वरूपाशी युक्त करण्याची प्रक्रिया, त्याची शिकवण हा 6वा अध्याय देणार आपल्याला. पण हे चित्त चैतन्याशी युक्त होणं किंवा ही प्रक्रिया आपल्याला साधेल केव्हा, तर जेव्हा आत्मसंयम आपल्याला जमेल, त्याच वेळेला ते जमू शकतं. तर आत्मसंयम म्हणजे काय, आपण जे शम दम उपरम यम नियम हे जे सगळे आपण शिकलो, आणखीन तितिक्षा सुद्धा त्याच्यामध्येच येईल. मला एक फोन आलाय आणि तो जरा मला अर्जंट आहे. आपण 2 मिनिटं रेकॉर्डिंग थांबूयात. मी बोलून अगदी जे नको होतं तेच घडणार होतं, पण मी कितीही ट्राय केला तरी काही गोष्टी ना आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात. त्या ज्या वेळेला घडायच्या त्याच वेळेला घडतात. तर आपण आत्मसंयमाबद्दल बोलत होतो की ध्यानयोगामध्ये जे चित्त आत्मस्वरूपाशी युक्त करण्याची जी काही प्रक्रिया आहे, ती साधण्यासाठी आत्मसंयम अत्यंत गरजेचा आहे. आणि आत्मसंयम कशाला म्हणायचं, तर आपण जे साधन चतुष्टय शिकलो होतो, त्याच्यामध्ये शमदमादी षट साधन संपत्ती शिकली, त्याच्यामधले जे पहिले 4 आहेत, शम दम उपरम आणि तितिक्षा, ह्या सगळ्यांनी आत्मसंयम साधायला उपयोग होतो. मनाला कंट्रोल करणे, इंद्रियांना किंवा शरीराला कंट्रोल करणे, त्यांना आत्म्याकडे वळवणे म्हणजे उपरम, आणि जे काही घडत असेल त्याला शांतपणे सामोरे जाणं. ही परीक्षा कितीतरी दिवस मी देते गेले, की पण ते जातो कुठेतरी, बॅलन्स जातो, जीव खालीवर होतो की नाही बाबा, जीव खालीवर न करता राहणं अजून नाही जमलेलंच नाहीये म्हणा, पण रोज प्रयत्न करायचा. जमणी ही सगळ्या गोष्टी अवघडच आहेत. यमनियम तरी कुठे सोपे आहेत, त्या अष्टांग योगाच्या पहिल्या पायऱ्या म्हणून काय त्या थोड्या सोप्या आहेत असं काहीच नाही, त्या तितक्याच अवघड आहेत. आणि पुन्हा पुन्हा त्या पायरीवरून आपण घसरणार आणि पुन्हा पुन्हा ती पायरी चढायची, हे लक्षात ठेवून न कंटाळणे हाच त्याच्यावरचा मार्ग आहे. आणि जे आपण 5व्या अध्यायातला 28वा श्लोक बघितला होता, यतेंद्रिय मनोबुद्धी ही मुनिर्मोक्ष परायण, त्याच्यातला जो यतेंद्रिय मनोबुद्धी हा जो शब्द आहे, तो सुद्धा आपल्याला आत्मसंयम म्हणजे काय हे सांगणार आहे. की इंद्रिय किंवा शरीर मन हे बुद्धीच्या, म्हणजे बुद्धीतल्या जी विवेक शक्ती आहे, त्या विवेक शक्तीच्या प्रभावाखाली असणं म्हणजे आत्मसंयम जमणं. आणि हे जेव्हा संपूर्ण दिवसभर हे अनुशासन पाळणं जेव्हा आपल्याला जमतं, तेव्हा मग हे ध्यानाला बसल्यानंतर आपलं चित्त आत्मस्वरूपाशी जोडलं जाण्याची शक्यता काही प्रमाणात वाढते.
जमतं असं पण मी विधान पटकन करू इच्छित नाही किंवा धजत नाही असं म्हणून. इतकं ते अवघड आहे. आपण मागे एक अभंग बघितला होता बघा. नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. त्याच्यामध्ये सगळी योग्याची दिनचर्या किंवा योगी होऊ पाहणाऱ्या साधकाची दिनचर्या कशी असायला हवी ते दिलं होतं. रात्री निद्रा परिमित घ्यावी, भोजनातही मिती असावी, शब्द वल्गना बहु न करावी, साधक जीवे. रसनेचा जो अंकित झाला, समूळ निद्रेला जो विकला, तो नर योगाभ्यासा मुकला, असे समजावे. या परी सकला आहार विहारी, नियमित व्हावे मनी अवधारी, निज रूपोन्मुख होऊनी अंतरी, चित्त मग धावे. इथे धावेचा अर्थ पळणे असा नसून प्रसन्न होणे, तृप्त होणे असा आहे. हा मागे आपण बघितला होता खूप डिटेलमध्ये. आता फक्त त्याची आठवण करून पुढे जाऊया की या अभंगात आपण योगी होण्यासाठी कशी संयमित दिनचर्या असायला हवी ते पाहिलं. आणि म्हणूनच या अध्यायाचं दुसरं जे नाव आहे ते आहे आत्मसंयम योग. आणि ते अत्यंत समर्पक आणि सार्थ असं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या अध्यायामध्ये योग प्रक्रिया जरी अख्खा अध्याय भर सांगितलेली असली तरीही ती सूत्र रूपातच सांगितलेली आहे. कशाच्या तुलनेत म्हणते मी हे? ज्ञानेश्वरीच्या तुलनेत. ज्ञानेश्वरीमध्ये मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी या प्रक्रियेचं खूप बारकाव्यांचं एक सविस्तर असं वर्णन केलेलं आहे. कारण आपण त्याचं कारणही बघितलं होतं की ध्यानयोग म्हटला की ज्ञानेश्वर फुलून येतात. कारण ते नाथपंथीय योगी आहेत. योगाची परंपरा आहे, हठयोगाची परंपरा असलेले ते योगी असल्यामुळे त्यांना ते भरतच येतं एकदम. आपल्या जिव्हाळ्याचा विषय आला की आपण कसे भरभरून बोलतो की नाही, तसं त्यांना ते अगदी त्यांचा तो प्रेमाचा विषय आहे, त्यामुळे त्याच्याविषयी ते बोलताना खुलतात आणि खूप वेगवेगळ्या उपमा देऊन खूप सविस्तर त्यांनी तो एक्सप्लेन केलेला आहे. पण गीतेतली ही योग प्रक्रिया ही हठयोगाच्या अंगाने जाणारी नाहीये. ती अत्यंत सुलभ आणि सगळ्यांना सहज जमेल अशी आहे. आणि या अध्यायातला ध्यानयोगाच्या प्रक्रियेचा मध्यवर्ती मार्ग म्हणजे काय? आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. म्हणजे मन आत्मसंस्थ करून आत्म्याशी जोडून ठेवून इतर काहीही न चिंतणे. मग या साधनेच्या स्थितीला जे जे पूरक आहे ते पण या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि जे हानिकारक आहे त्याच्यामुळे योगस्थिती प्राप्त होण्यासाठी अडथळे निर्माण होतील त्याचा सुद्धा उहापोह काही प्रमाणात या अध्यायात केलेला आहे. 6वा अध्याय म्हणजे माधवानंद म्हणतात की भगवंतांनी सर्व साधकांवर केलेली सर्वात मोठी कृपा आहे. कारण श्रवण मनन नीट केलं पण निधिध्यासनाची पातळीला जर पोचला नाही तो साधक आणि तिथे तो जर एक्सपर्ट झाला नाही तर त्याला अंतिम ध्येय गाठता येत नाही. आणि निधिध्यासन म्हणजे ध्यान प्रक्रिया. गुरुदेव रानडेंचं आपण मागे एक वाक्य बघितलं होतं, आठवत आहे का तुम्हाला? बघा, मी सांगितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की हो बरोबर आहे असं म्हटलं होतं. की ते काय म्हणतात गीतेबद्दल की गीता हे ईश्वर साक्षात्काराचं तत्वज्ञान आहे. ते ह्याच्याचमुळे की ईश्वर साक्षात्काराची प्रक्रियाच जणू काही या 6व्या अध्यायात सांगितली गेलेली आहे. आणि म्हणून या 6व्या अध्यायाला विशेष महत्व आहे. याखेरीज सुद्धा एकंदरीत 3 कारणं आहेत ज्याच्यासाठी हा 6वा अध्याय खूप इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे. एकतर आत्मोद्धारासाठी आपणच आपल्याला मदत करायची आहे. आपणच आपला मित्र होऊन आपल्याला साथ द्यायची आहे. हे एक त्यांनी हायलाइट केलेला आहे. हा एक मुद्दा 6व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकामध्ये. उद्धरेदात्मनात्मानं नात्मा नमवसादये आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. हा एक म्हणजे महत्वाचा संदेश त्यांनी दिला की आत्मनिर्भरता, म्हणजे आत्मोन्नतीला किंवा आत्मज्ञानाला पोचण्यासाठी तुम्ही दुसऱ्या कुणाही वरती अवलंबून राहू शकत नाही, गुरुवरती सुद्धा नाही. गुरु हा आवश्यक आहे, अत्यावश्यकही आहे, पण पुरेसा नाही. नेसेसरी बट नॉट सफिशियंट. तो तुम्हाला मार्ग दाखवेल, तो तुम्हाला प्रक्रिया सांगेल, तुमच्या अडथळे दूर करेल, अडचणीत निवारण करेल, पण वाट चालणार नाही तो तुमच्या ऐवजी. त्यांनी वाट चालून तुम्ही पोहोचाल हे शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला स्वतःचं मित्र बनायला लागेल. आणि कसे मित्र?
आपण म्हणतो की नो ब्लेम गेम. मी असं असं झालं, अमक्या तमक्यांनी असं केलं म्हणून माझं असं झालं. असं नाही होऊ शकत. असं तुम्ही त्याच्याबद्दल कोणालाही दोष देऊ शकत नाही. कारण तुम्हाला जर तुम्ही मन आणि इंद्रिय जिंकलीत, तर तुम्हीच तुम्हाला साथ देणार आहात, मदत करणार आहात. आणि जर तुम्ही मन आणि इंद्रियांचे दास झालात, तर तुम्हीच तुमचे शत्रू होणार. हे बाहेर कुठेही बोट दाखवायचंच नाही. आपण ते वामनराव पैंचं जे वाक्य आहे की नाही, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसं आहे ते. उद्धरेद आत्मनात्मान. तुम्हाला या मार्गावर पुढे जायचं असेल तर तुम्ही काळजी घेऊन लक्षपूर्वक स्वतःचं आत्मपरीक्षण करून सगळं यतेंद्रिय मनोबुद्धी सतत आत्मसंयमाच्या वेगवेगळ्या पायऱ्यांच्यावर आपला तोल जात नाहीये ना, ते पाहणं गरजेचं आहे. पण अर्थातच हा मनोजय सोपा नाही. म्हणून आणि हे अर्जुनालाही जाणवतं हे सगळं ऐकल्यानंतर. आणि मग तो 34व्या श्लोकामध्ये तो म्हणतो की अरे बाबा, हे तू काही साम्ययोग वगैरे जे काही समता मनाची अमुक तमुक सगळं म्हणतोयस, पण हे अवघड आहे. चंचलंगी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. की ह्या मनावरती विजय मिळवायला तू सांगतोयस, पण ते वाऱ्याला मुठीत धरून ठेवण्यासारखं अवघड आहे. ते इतकं हट्टी आहे, बळकट आहे, स्वतःला ओढणारे आहे इतर गोष्टींकडे. कसं काय आवरू? त्याच्यावरती लागलीच 35व्या श्लोकामध्ये भगवंत त्याला उत्तर पण देतात की हो, बरोबर आहे तुझं. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम. नक्कीच मनोनिग्रह हा खूप अवघड आहे. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. पण ते अवघड आहे, ते अशक्य नाही. अशक्य का नाहीये? तर अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींसाठी प्रयत्न केला आणि ते जमवलं तर मनोजय जमेल. अभ्यास म्हणजे आता मी म्हणत तसं किती वेळेला चुका झाल्या तरी नामोहरम व्हायचं नाही. शिबाई मला नाहीच जमत, मला नाहीच जमणार. खर तर आतापर्यंत मला जमलं नाही हे वाक्य त्यातल्या त्यात ऍक्सेप्टेड आहे. कारण तुम्ही यू आर ऍडमिटिंग अँड ऍक्सेप्टिंग की मला आतापर्यंत जमलं नाही. पण मला नाहीच जमणार असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण शस्त्र खाली टाकतो. आणि शस्त्र खाली टाकायला अर्जुनाला सुद्धा अलाव करत नाहीये श्रीकृष्ण. काहीही झालं तरी शस्त्र खाली टाकणं अपेक्षित नाहीये. आणि अर्जुन हे आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणाराच तो आहे. आणि अभ्यास करता करताच वैराग्य प्राप्त होतं. तुमची अटॅचमेंट तुटली त्या गोष्टीशी की मग होणारा सुखाचा सुद्धा कधी कधी आघात असतो. सुखानी एकदम हर्षवायू झालेले किंवा एकदम शॉक मध्ये गेलेली माणसं सुद्धा मी पाहिली की इतकं प्रचंड सुख झालं त्यांना की ते कुड नॉट हँडल इट. अशा पद्धतीचा पण सुखाचा धक्का बसतो. आपण असं जाता जाता सहज सुखद धक्का बसला वगैरे म्हणतो, पण ते खूप कॅज्युअली असतं. पण असे काही सुखद धक्के बसून लोकांना प्रॉब्लेम झालेले पण पाहिलेले आहेत मी. त्यामुळे ते हँडल व्हायचं असेल तर डिटॅचमेंट ही फार गरजेची आहे. आमचं स्वामी चिन्मयानंदांची एक गोष्ट मला आठवली आता डिटॅचमेंट हा शब्द वापरल्यामुळे. त्यांना कोणीतरी त्यांचं प्रवचन झाल्यानंतर एक साधक भेटायला आला आणि तो म्हणला की स्वामीजी, अगदी थोडक्यात एका वाक्यात किंवा दोनच वाक्यात तुम्हाला सांगता येईल का की वेदांताची शिकवण काय आहे? ते म्हणले की डिटॅचमेंट फ्रॉम द वर्ल्ड अँड अटॅचमेंट टू द गॉड म्हणजे वेदांत. वेदांताने काय करायचंय? तर जिथे हवी तिथे अटॅचमेंट हवी आणि नको तिथून डिटॅचमेंट घ्यायला जमलं पाहिजे आणि ते कळलं पाहिजे. त्याचा त्याचा विवेक कळला पाहिजे की मी कशाशी डिटॅच व्हायचं आणि कशाशी अटॅच व्हायचं कळलं पाहिजे. आणि अर्थात पुढे वळण्याची आहेच प्रक्रिया, वळल्याशिवाय काहीच उपयोग नाही. आणि तिसरं कारण मी जे म्हटलं की 6व्या अध्याय काय वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याच्यामध्ये, तर आपल्याला सगळ्यांना पडणारा नेहमीचा प्रश्न आहे की मी हे करतेय करतेय करतेय, खूप दिवस झाले, खूप महिने झाले, खूप वर्ष झाली, काही होतच नाहीये. किंवा मला जे काही अपेक्षित आहे तेवढं तर काही होत नाहीये. काही खरंच होणार आहे का नाही? का माझं मी हे आत्मसंयम करण्याच्या भानगडीत आत्ताचा सुद्धा आनंद संपतोय आणि मी वर्ल्डली गोष्टीमधून जे काही आनंद मिळेल ते सुद्धा सुटतंय. म्हणजे ना घरका ना घाटका असा धोबिका कुत्ता माझा होतोय का काय? असं वाटू शकतं. पुष्कळांना वाटतं. आपल्याला सुद्धा कधी कधी त्या फेजेस मध्ये असं होतं की नाही जमत आहे, नाही जमत आहे, पण नुसती पोकळ बडबड चालली नुसती असं वाटू शकतं. तर आणि असं म्हणून समजा मी सोडून दिलं एक दिवस, जाऊ दे आता गीतेचा अभ्यास काही नको,
नुसतं मी फक्त अभ्यास करते आणि बोलते, जमत तर मला काहीच नाहीये. आता हे वाचतही नाही, बोलतही नाही, करतही नाही. तर अशा योगभ्रष्टाचं पुढे काय? मी काही वर्ष समजा त्यात घालवली असतील आणि नंतर अचानकपणे मला त्याचंच वैराग्य आलं, की नको आता हे आणि सोडून दिलं. तर मग माझं पुढे मला काही भवितव्य आहे का नाही? तर योगभ्रष्टाचं भविष्य काय? हा जो प्रश्न खूप महत्वाचा आहे, जो कधी ना कधी आपल्यासारख्या साधकांच्या मनात येऊन जातो. त्याला उत्तर फार सुंदर दिलंय भगवंतानी आणि खूप आश्वासक दिलेलं आहे, की पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. मला 37व्या श्लोकामध्ये किंवा 40व्या श्लोकामध्ये हे उत्तर देतात आणि तिथून पुढे 40व्या पासून पुढे सगळं ह्याचंच सांगितलंय की योगभ्रष्टाचं नेमकं काय काय होतं आणि त्याच्यामध्ये एक आश्वासन आपल्याला मिळतं. 45व्या श्लोकापर्यंत ते म्हणतात की अनेक जन्म संसिद्ध ततो याती परंगती, म्हणजे अनेक जन्म त्या योगभ्रष्टाला त्या परमगतीपर्यंत पोचायला लागतील, पण तो पोचेल. म्हणजे वेळ लागेल, कष्ट लागतील, पण अधोगती नक्की नाही. आपल्याला बास आहे ना, आपल्याला एवढं जरी आश्वासन मिळालं ना, तरी आपण हॅप्पी होतो, की ठीक आहे बाबा, म्हणजे मी अगदीच गडगडून पुन्हा पहिल्या पायरीवर तर जात नाहीये आणि जी काही माझी साधना असेल, तिथून पुढे मला स्कोप आहे. पुढच्या जन्मात असेल भले तो. तो पुढच्या जन्मामध्ये मला जास्त अनुकूल असे आई-वडील मिळतील, चांगला गुरु लवकर वयात मिळेल, अजून काही चांगल्या क्वालिटीजनी मी जन्म घेईन. हे सगळं होऊन माझी गतीकडे, त्या परमगतीकडे वाटचाल चालू राहील. त्यातल्या त्यात हे ऐकल्यानंतर आपण आत्ता सुद्धा आपल्याला एक दिलासा मिळायला हरकत नाही, की आपण भगवद्गीता आपल्याला वाचावीशी वाटतीये, समजून घ्यावीशी वाटतीये. दर सोमवारी आपण त्याच्यासाठी 1 तास नियमाने काढतो आहोत आणि बरेच वर्ष काढतो आहोत. आता 3 वर्ष आपण ही गोष्ट करतो आहोत. ही सोपी गोष्ट नाहीये. तर नक्कीच आपल्या गाठीला काहीतरी पुण्य असणार आहे. आपण योगभ्रष्टच असू, असं म्हणायला काही हरकत नाही, की त्याच्यामुळे आपल्याला उमेद मिळेल. कारण शेवटी आपण कुठलीही फ्रेज अशासाठी फॉर्म करायची असते, की त्यांनी आपला साधनेतला उत्साह वाढावा. आपल्याला धीर यावा आणि पुढची साधना अधिक तळमळीने करायचे आपल्याला चार्ज मिळावा. लेट अस गेट चार्जड अप. तर त्यामुळे हे योगभ्रष्टाचं जे आश्वासन दिलेलं आहे, की त्याला न न एव इह न अमुत्र, म्हणजे या जन्मातही त्याला अधोगती नाही आणि पुढच्या जन्मातही त्याला अधोगती नाही. हे फार छान वाटणारं आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे हा अध्याय प्रेरणा देणारा आहे असं म्हणू शकतो आपण. आता चिन्मयानंद याच्याबद्दल काय म्हणतात ते बघूयात. गीतेचे जे 18 अध्याय आहेत त्याचे 6-6-6 असे जर 3 भाग पाडले, तर त्या 3 भागांचं सामवेदातलं एक महावाक्य आहे, तत्त्वमसी. प्रसिद्ध वाक्य आहे, बहुतेक सगळ्यांनी ऐकलं असणार. तर त्याच्यात पण 3 शब्द आहेत आणि इकडे 3 अध्याय आहेत. तर एकेका त्यातल्या पदाचा एकेका भागाशी संबंध जोडला जातो. तत् त्वम असी. तर हे जे पहिले 6 अध्याय आहेत त्याचा संबंध त्वम या पदाशी जोडला जातो. म्हणजे पहिले 6 अध्याय आहेत ते यांनी जीवाचा निर्देश होतो. त्वम पदानी जीवाचा निर्देश होतो आणि तत्पदानी आत्म्याचा, परमात्मा तत्वाचा निर्देश होतो. ते मला वाटतं 7 ते 12 हे तत्पदाचे आहेत आणि 13 ते 18 हे असी पदाचे आहेत. म्हणजे आधी त्वम पदाबद्दल, जीवाबद्दल बोलतात, मग परमात्म्याबद्दल बोलतात आणि मग जीव आणि परमात्मा एक कसा आहे हे बोलतात. अशा पद्धतीने ते 6-6-6 अध्यायांचं वर्गीकरण आणि तत्वमसीची त्याचं नातं जोडलेलं आहे. तर जीवाच्या आत्मोद्धाराची सुरुवात कशी होते आणि ते म्हणतात की हे जे पहिले 6 अध्याय आहेत ते कर्मपर आहेत. तर ते कर्मपर असण्याचं कारण काय आहे? तर जीवाच्या आत्मोद्धाराची सुरुवात ही उत्तम आणि योग्य पद्धतीने कर्म करण्याने होते. म्हणून पहिले 6 अध्याय हे कर्मपर आहेत. कारण कर्माने चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी झाल्याशिवाय आत्मतत्वाशी चित्त जोडण्याची प्रक्रिया ही सफल होऊ शकत नाही. आणि ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियाचा डिटेलमध्ये अभ्यास किंवा त्याचं वर्णन सांगणारा हा 6वा अध्याय आहे. आणि आता ह्याच्यामध्ये अनेक उपविषय आहेत. त्यामुळे आता आपण आतापर्यंतचे सगळेच अध्याय आपण असे विभागणी करून शिकलो.
तसेच आता ह्याच्यामध्ये सुद्धा 47 श्लोक आहेत. तर त्या 47 श्लोकांचं आपण 6 उपविषयांमध्ये उपविभागांमध्ये विभाजन केलेलं आहे. ते कसं ते थोडंसं सांगते. पहिले जे आहेत 1 ते 9 श्लोक ती पूर्वपीठिका आहे. त्याच्यामध्ये कर्मयोगी आणि ज्ञानी संन्यासी हे कसे एकच आहेत, यांच्यातली एकरूपता ती सांगितलेली. मग श्लोक 10 ते 15 मध्ये ध्यानयोग प्रक्रियेचा सुरुवात झाली, पण सांगून पूर्ण झालेलं नाही. त्याला आपण पहिला भाग म्हणू शकतो, पूर्व भाग तो आहे. मग 16 ते 23 मध्ये योगाचं संयमित आचरण आणि त्याची आंतरिक स्थिती ह्याचं वर्णन येतं. 24 ते 28 मध्ये उरलेली ध्यानयोग प्रक्रिया सांगितली जाते. ध्यानयोग प्रक्रियेचा उत्तर भाग. 29 ते 36 मध्ये समत्व योग ह्याविषयी वर्णन आहे. आणि 37 ते 47 मध्ये अध्याय पूर्णतेच्या प्रसंगी श्री भगवंतांचं आश्वासन आणि योगाला भक्तीचा संस्पर्श अशा 6 भागांमध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत. तर त्यातला जो पहिला विभाग आहे त्याची आता थोडीशी मी प्रस्तावना करते पहिला श्लोक वाचण्यापूर्वी, की या अध्यायाची पूर्वपीठिका या अध्यायात कशी सांगितली गेली. तर आता गीतेचा 6वा अध्याय हा ध्यानयोग प्रक्रियेचा अध्याय म्हणून प्रसिद्ध आहे, हे आपल्याला माहितीच आहे. तरीही त्या अध्यायामध्ये एकदम ध्यानयोगाला सुरुवात होते का? पहिल्या 9 श्लोकापर्यंत ध्यानयोगाचं काहीही, योग प्रक्रियेबद्दल काहीही बोललं जात नाही. सुरुवातच केली नाहीये भगवंतांनी. तर त्याच्यामध्ये पूर्वीचा जो अध्याय आहे 5वा, त्याच्यातला काय विषय होता? कर्मसन्न्यास योग किंवा कर्मज्ञान योग. तर त्या विषयाची उजळणी पहिल्या 4 श्लोकांमध्ये केली गेलेली आहे. या अध्यायात काय सांगायचंय, की ध्यानयोग हा योगाचाच पुढचा भाग आहे आणि चित्त चैतन्याशी म्हणजे आत्मस्वरूपाशी युक्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी आहे, नेमकी काय आहे हे समजून घेऊन त्या प्रक्रियेसहित जेव्हा कर्मयोग केला जातो तेव्हा त्या साधकाची वाटचाल आत्मज्ञानाकडे जास्त वेगाने किंवा जास्त सुखाने होते. हा या अध्यायाचा मूळ विषय आहे. पण तो सांगताना कसं केलंय, की आपण 5व्या अध्यायाच्या शेवटी बघितलं 27-28 या 2 श्लोकामध्ये ध्यानयोगाची थोडीशी प्रस्तावना संक्षेपात केली होती. आणि 6व्या अध्यायाच्या प्रारंभी 5व्या अध्यायातला जो कर्मज्ञान योग किंवा कर्मसन्न्यास योग आहे तो विषय पहिल्या 4 श्लोकांमध्ये. असे ते 2 अध्याय एकमेकांशी जोडण्याचं काम, सांगण्याचं काम झालेलं आहे. आणि ह्याच्याकरता भगवान व्यास महर्षींच्या प्रतिभेला आपल्याला दाद द्यायलाच पाहिजे. कारण विषय जरी 5व्या अध्यायातला असला तरी 6व्या अध्यायामध्ये तो त्याची मांडणी इतकी वेगळ्या पद्धतीने झाली आहे की तो असा ताजातवाना किंवा थोडासा निराळाच वाटतो. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रीयन लग्न असतात की नाही, त्या लग्नामध्ये धार्मिक विधी असतात. त्या धार्मिक विधीनं सुरुवात झाली की एका पॉइंटला त्या नवऱ्या मुलीला सासरचे लोक साडी दागिना वगैरे देतात आणि मग ती मुलगी आत जाऊन ते बदलून येते आणि मग बघ पुढचे धार्मिक विधी सुरू होतात. तर तीच मुलगी पण त्या सासरच्या ह्याच्यामध्ये परिधान करून आल्यानंतर ती कशी एकदम वेगळीच वाटते. तसं थोडंसं ह्या 5व्या आणि 6व्या अध्यायाच्या सांध्यावरती जाणवतं की विषय तोच आहे, पण मांडणी इतकी निराळी आहे की थोडं वेगळ्याच त्याचे म्हणजे पहिल्याच विषयाचे वेगळे पदर उलगडून दाखवल्याचं आपल्याला फिलिंग येतं वाचताना. तर आपण जेव्हा बोलू तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच. आणि 6वा अध्याय जरी योग प्रक्रियेला व्हायलेला असला तरी ह्याची बीज आधीच टाकलेली आहेत. आपण बघितलं की कर्मयोगाला पूर्ण व्हायलेला अध्याय कुठला होता? 3रा तसा. पण त्याची बीज कुठे टाकली होती? 2ऱ्या अध्यायातच टाकली होती. तिथपासूनच कर्मयोगाची बीज टाकायला सुरुवात झाली होती. 3ऱ्या अध्यायात ते पूर्ण, मग अजून 4थ्या अध्यायात, मग 5व्या, असं ते रोप कर्मयोगाचं फुलत फुलत गेलेलं आहे, वाढत वाढत गेलेलं आहे. तसं 3ऱ्या अध्यायात ज्ञानयोगाची बीज टाकली आहेत. कुठे टाकली ते सांगते. 3ऱ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक जो आहे, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात मानमात्मनः जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासत. इथे बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणून घेणं हा कशाचा तरी उपाय म्हणून सांगितलं. कशाचा? कामरूपी महाभयंकर शत्रूला जिंकण्याचा उपाय म्हणून सांगितलंय. पण हे बुद्धीच्या पलीकडचं तत्व जाणून घेणं म्हणजे काय? तोच तर आत्मज्ञानाचा मार्ग नाहीये का? बुद्धीच्या पलीकडे काय आहे अजून?
आत्माच आहे. त्यामुळे आत्मज्ञानाचा मार्ग तोच आहे आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती इथे या अध्यायामध्ये 10व्या श्लोकापासून सांगितली आणि त्याच्या अलीकडे पहिल्या 4 श्लोकांमध्ये मी म्हटलं तसं कर्मयोग आणि ज्ञानस्थिती यांच्यामधला अतूट संबंध किंवा एकरूपता दाखवली. त्याच्यानंतर 5 आणि 6 मध्ये उद्धरेद आत्मनात्मानं म्हणजे ह्या सगळ्या आत्मज्ञानासाठी स्वतःचे प्रयत्न किती गरजेचे आहेत हे सांगून साधकाला योगक्रियेसाठी क्रियाशील बनवलंय, कृतिशील आणि राहण्याचं एक जागरूकता निर्माण केलेली आहे, प्रेरणा दिलेली आहे. आणि मग 7 ते 9 या 3 श्लोकामध्ये योगज्ञानाची परिपूर्णता ज्या प्रगत साधकांनी गाठलेली आहे त्यांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. ही पण एक भगवंतांची खासियत आपल्या लक्षात येईल. सतत ते ज्ञानींची लक्षणं सांगत असतात आपल्याला की हे झाल्यानंतर कसा कसा तो ज्ञानी वागतो, त्याच्यामध्ये काय बदल होतात हे आपल्याला समोर असल्यानंतर आपल्याला आपल्याकडे बघणं, आत्मपरीक्षण करणं हे सोपं जावं हा त्यांचा हे आहे. हे वर्णन करताना त्यांनी योगज्ञानीची 10 विशेष लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्याचा उद्देश अजून एक आहे म्हणजे प्रेरणा देण्याखेरीज अजून एक त्याच्यामध्ये उद्देश आहे की बऱ्याच पुस्तकांमध्ये जेव्हा योगज्ञानाने प्रगत काय परिणाम होतो प्रगत साधकाला असे जेव्हा वर्णन करतात तेव्हा थोडी अतींद्रिय शक्ती जागृत होणं, काही चमत्कार घडणं, अद्भुत असं काहीतरी अनुभव येणं ह्याचं खूप रसभरीत वर्णन केलेलं असतं. मग भविष्यातलं काहीतरी कळणं, कुठला प्रकाश दिसणं, कुठले आवाज ऐकू येणं, असं काही वेळेला जमिनीपासून तो तरंगू लागला काही अंतरावर वगैरे असे काहीतरी चमत्कार सदृश आपल्याला डोक्यात भरवलं जात तेव्हा आपण त्याच्याकडे जास्त आकृष्ट होतो. कारण साधारणपणे माणसाला असं काहीतरी चमत्कारिक किंवा अद्भुतरम्य गोष्टी आवडतात, त्याच्याकडे सहजच तो आकर्षिला जातो. पण इथे ज्ञानीची ही लक्षणं वर्णन करण्यामागे ही भूमिका आहे की यातलं काही होईल किंवा काही होणार नाही, पण ते महत्वाचं नाहीये. ते मधले टप्पे आहेत आणि बरेच साधक सुद्धा त्या सिद्धींच्या टप्प्यांवरती अडकतात. त्याला वाटतं की हो आता मला ही सिद्धी प्राप्त झाली. अष्टसिद्धींचे अडथळे निर्माण केलेले आहेत शेवटच्या समाधीपर्यंत पोहोचण्याच्या आधी. कारण तिथेच तो माणूस डाळतो की अरे मला हे व्हायला लागलं, अरे मला ते व्हायला लागलं, मला अमुक व्हायला लागलं. तर त्या तुम्हाला भुलवतायत ते. शेवटच्या मार्गापर्यंत न जाऊ देण्याकरता केलेली यंत्रणा तुम्ही त्याला फसताय. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही मधल्या टप्प्यांमध्ये अडकायचं नाहीये कारण तो फायनल रिझल्ट नाहीये, ते फायनल गोल नाहीये. तर खरं उद्दिष्ट काय आहे तर अंतःकरणाचा ज्ञानमय विकास आणि तो ज्या 10 लक्षणांनी दिसतोय ते उद्दिष्ट आहे. त्यामुळे तिकडे सतत तुमचा फोकस राहावा म्हणून या श्लोकामध्ये हे वर्णन एवढं केलेलं असावं ज्ञानी पुरुषांच्या गुणांचं वर्णन. आता आपण सुरुवात करूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. श्री भगवानुवाच मला अनाश्रित ऐकू येत कर्म. नाहीये. येते ऐकू? नाही नाही ऐकू येते. ऐकू येत आहे तुला? सगळ्यांना येत आहे? मलाच ऐकू येत नाहीये. असू दे म्हण तू. श्री भगवानुवाच अनाश्रित कर्म फलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. श्री भगवान म्हणाले फळी आश्रय सोडूनी करी कर्तव्य कर्म जो तो संन्यासी तसा योगी न जो निर्यज्ञ निष्क्रिय. आता इथे 5व्या अध्यायातलाच विषय पुढे कंटिन्यू झालेला आहे म्हणून की काय अर्जुनाने काहीच प्रश्न विचारला नाही. त्यामुळे सरळ अध्यायाची सुरुवात श्री भगवानुवाच भगवानच बोलतायत पुढे असा तो शुभारंभ भगवानांच्याच तोंडच्या श्लोकांनी झालेला आहे. आता भगवंतांना संन्यास म्हणून म्हणजे संन्यासाच्या नावाखाली कर्तव्य कर्मापासून पळ काढणं हे पहिल्या क्षणापासूनच मान्य नाही. म्हणजे गीतेच्या पहिल्या क्षणापासूनच मान्य नाहीये आणि म्हणून ते सतत त्याला कर्मप्रवृत्त करतायत. त्यामुळे अगदी ज्ञानीला सुद्धा 3ऱ्या अध्यायात आपण बघितलं असेल
की ज्ञानीला सुद्धा ते काय सांगतात, तू ज्ञानी असशील पण कर्म सोडायचं नाहीये. तुझ्या ज्ञानामुळे कर्म सोडण्याचा इतरांच्या वरती वाईट परिणाम होईल. तुम्हाला आठवत असेल इतरांना कर्म प्रेरणा मिळत राहावी म्हणून तू तुझं विहित कर्म उलट अधिक चांगलं करायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांना हुरूप येईल. तर ज्ञानीनं सुद्धा आपलं विहित कर्म करत राहायलाच पाहिजे इतकं ते सांगतात. आणि ते सुद्धा कर्मयोगाच्या तत्वांना धरून त्यांनी ते निष्कामतेने व्हावं याच्यासाठी त्या निष्कामता आता पुन्हा हायलाइट करतायत या श्लोकांनी. अनाश्रित कर्मफलम. आपल्याला हे बघायचं राहिलं, अन्वय बघायचा राहिला. याच्यामध्ये संधी थोडेसेच आहेत. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः. पहिल्या ओळीत एकही संधी नाहीये. सहा संन्यासी च योगी च न निरग्निः न च अक्रियः. श्री भगवान काय म्हणतात, यहा कर्मफलम अनाश्रितः, जो कर्माच्या फळाचा आश्रय न करता कार्यम कर्म करोती, करायला हवं असं विहित कर्म करतो. सहा संन्यासी च योगी च. तोच संन्यासी आणि योगीही तोच. न निरग्निः च न अक्रियः. जो अग्नी सोडतो तो नाही, तसंच जो कर्तव्य कर्म सोडतो तोही नाही. फक्त मराठी अर्थ वाचते. श्री भगवान म्हणाले, जो कर्माच्या फळाचा आश्रय न करता करायला हवे असे विहित कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच योगी. जो अग्निकर्म सोडतो तो नाही आणि जो कर्तव्य कर्म सोडतो तोही नाही. आता अनाश्रित कर्मफलम म्हणजे कर्मफळाचा आश्रय न घेता, ह्याचाच अर्थ निष्कामतेने म्हणजे कर्माच्या फलाची कामना मनात न ठेवता किंवा फळासाठीच मी फक्त काम करतो आहे असं ह्याला म्हणायचं की कर्माच्या फळाचा आधार मानणं त्या कर्मासाठी. फळावरती न विसंबता काही नाही, हे कर्म मला करायचंय म्हणून मी करतोय. जे काही होईल ते होऊ दे. म्हणजे त्यांनी हे फळ मिळणं अपेक्षित आहे हे माहितीच असतं आणि ते नको असतं असं पण नाही. पण ते मिळालं तरच मी करीन, नाही तर मी करणारच नाही अशी भूमिका नसणं म्हणजे फळाचा आधार न घेणं. नैसर्गिक कर्म प्रवृत्तीने उत्स्फूर्तपणे कर्म करीत जावं. असं केल्याने काय होतं, तर चित्तामधला रजोगुण पुष्कळ प्रमाणात शांत होतो आणि ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असलेला सत्वगुण वाढत जातो. आता आपण फळाची कामना न करता कर्तव्य कर्म करावे हे वाक्य आतापर्यंत इतक्या वेळेला ऐकलंय, वाचलंय, बोललंय, घोकलंय जवळपास की ते इतकं अगदी गुळगुळीत झालंय, ते त्याला काही धारच उरली नाही. निष्काम कर्म, निष्काम कर्म, निष्काम कर्म कितीही जरी घोकलं तरी एका ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी लिहिलेलं आहे की एवढं घोकलं पण दिवसभरात जवळजवळ एकही कर्म निष्काम घडू शकलं नाही. मग आता काय करायचं? निष्काम कर्म आपल्याला जमणार नाही म्हणून ते सोडून देऊयात, म्हणजे घोकायचं किंवा म्हणायचं सोडून देऊयात का? तर ते घोकण्याचं सोडून नाही द्यायचं. कारण घोकून तुम्ही स्मरण करताय स्वतःला की आता नाही झालं पण पुढच्या वेळेला लक्षात ठेवूया, पुढच्या वेळेला लक्षात ठेवूया. कुठं तरी ते गाणं आहे ना, वो सुबह कभी तो आएगी, किती तो दिवस तो क्षण कधीतरी येईल की तेव्हा मला हे जमेल. आणि मग हे स्मरण ठेवून त्या निष्कामतेचं स्मरण ठेवून प्रयत्न करता करता मग कधीतरी एखादं अर्ध असं काम आपल्याला निष्कामपणे जमून जातं आणि मग आपल्याला वाटतं हे जमलं आपल्याला. तर हे निष्काम करणं हा जो अत्यंत अवघड प्रक्रिया आहे, त्याला सहजता यावी ह्याच्यासाठीच ध्यानयोगाची योजना आहे. हा मला एक निराळाच अँगल या अभ्यासामध्ये कळाला. कारण आधी निष्कामता आणि मग ध्यानयोग असंच वाचत आले होते. पण दोन्ही साईड बाय साईड करायचंय. हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्याच्यामधला हा मुद्दा लक्षात केला की एकाने दुसरं होतंय, दुसऱ्याने पहिलं होतंय. दोन्हींचे एकमेकांना आधार आहेत.
की निष्कामता केल्यामुळे, निष्कामता साध्य झाल्यामुळे अंतःकरणाची शुद्धी आणि ध्यान चांगलं लागणं आणि ध्यानाच्या सरावातून निष्कामता, हे दोन्ही एकमेकांना सहाय्य करणार आहेत. हा पैलू जेव्हा उलगडला तेव्हा त्या ध्यानयोगाचं महत्व अधिकच जाणवलं आणि म्हणून त्या योगाची प्रक्रिया ही या अध्यायात सुरुवातीच्या श्लोकांमधून सांगितली जाते. आता या श्लोकात काय सांगितलंय? योगी आणि संन्यासी कोण आहे आणि योगी आणि संन्यासी कोण नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये कोण आहे ते सांगितलंय. दुसऱ्या ह्याच्यामध्ये शेवटच्या चरणामध्ये कोण नाही तेही सांगितलं. कर्मफलाचा त्याग करतो आणि अनासक्तपणे कर्म आचरतो, मग भले तो संन्यासी असेल किंवा गृहस्थाश्रमी असेल, कर्ममार्गी असेल, तरीही दोघेही योगीच, असं भगवंत ठामपणे सांगतात. आता इथे संन्यासी हा शब्द आहे तो थोडासा मिसलिडिंग होतो आपल्याला. संन्यासी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक भगवी कफनी धारण केलेला, तुळतुळीत गोटा केलेला, वनात जाऊन ध्यान लावून बसलेला, असंच एक चित्र येतं. म्हणजे संन्यासाश्रम स्वीकारलेली व्यक्ती, असं आपल्याला सहजपणे आपल्या मनामध्ये ती धारणा असते. आणि संन्यासाचं एक लक्षण जे त्याचा उल्लेख या श्लोकात केलाय, निरग्निही, म्हणजे अग्नी न पेटवणे, हे संन्यासी व्यक्तीचं एक लक्षण म्हणून सांगितलं. तर त्याच्याविषयी थोडंसं बोलू की हे निरग्नी प्रकरण काय आहे. तर संन्यासाला अग्नीचा अधिकार नसतो. संन्यासाश्रम जेव्हा स्वीकारला जातो तेव्हा तो अधिकार इतका नसतो की त्यांनी संपूर्ण जीवनात तर अग्नी विरहित जीवन काढायचंच, पण संन्यासी व्यक्ती जेव्हा मरतो तेव्हा त्याला अग्नी देत नाहीत त्याच्या शवाला. तो निरग्नीही असतो म्हणून त्याचं शव हे पुरलं जातं आणि वर चौथरा बांधून त्याची समाधी केली जाते. हे मला पक्क माहिती असल्याचं कारण माझे पणजोबा रामचंद्र पंत अभ्यंकर यांनी असा म्हणजे गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम असे सर्व आश्रम घेतले. संन्यास त्यांनी धारण केला. त्यामुळे ते गेले, त्याच्यानंतर आमचा तो असा तिथे एखादा पुरलेला आणि तिथे तो चौथरा, आणि त्यांचं ते ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला तो समाधी दिन म्हणून कुटुंबामध्ये साजरा केला जातो. श्राद्ध करत नाही. श्राद्ध जे आपण नॉर्मली लोकांचं करतो तसं केलं जात नाही. तो वेगळ्या पद्धतीने त्यांची आठवण काढली जाते. म्हणून त्याला निरग्नी म्हणतात. आता गृहस्थाश्रमी हे अग्निसहित असावेच लागतात. कारण का? दोन गोष्टींसाठी त्यांना अग्नी पेटवावं लागतं. एक तर स्वयंपाक, पहिली पाककृती त्याच्यासाठी लागतो, आणि दुसरं म्हणजे उपासना कर्मांसाठी. आता उपासना कर्मांसाठी अग्नी का लागतो हे आपल्याला या काळात राहून किंवा या काळात न बघून आपल्याला कळणार नाही, कारण आपण कुठल्याच अग्नीच्या उपासना करत नाही. पण हे गीतेच्या काळात बोललेलं वचन आहे. तर गीतेच्या काळामध्ये यज्ञ यागांना खूप महत्व होतं आणि अग्निहोत्र करणं सकाळ संध्याकाळ, ते 4 प्रकारचे अग्नी असत. त्यातला तो गार्हपत्य अग्नी, त्याला आहुती द्यायच्या. जेवणापूर्वी वैश्वदेव करायचा, अग्नीमध्ये आहुती देवायच्या, सगळ्या विश्वातल्या देवतांसाठी भाताची आहुती द्यायची. अशी जी काही क्रियाकर्म होती ती त्या काळच्या लोकांच्या दिनचर्येचा एक भाग होती किंवा त्यांची नित्यकर्म, नैमित्तिक कर्म ह्याचा तो एक मुख्य भाग होता. त्यामुळे त्याच्याशी उपासना कर्म ही जोडलेली आहेत, म्हणून त्यांना इथे तसं म्हटलंय. पण आपण आता या काळामध्ये अग्नीच्या संदर्भात कुठल्याच उपासना करत नाही. आपण काही अग्निहोत्र पाळत नाही किंवा वैश्वदेव करत नाही. आपण साध्या आहुती चित्राहुती सुद्धा घालत नाहीत. मुंज झालेले मुलगे त्या दिवशी फक्त जे करतात ते करतात, मग नंतर पुढे काही करत नाही. त्यामुळे आता आपल्या दृष्टीने फक्त उपासना असं धर्म. आता संन्यासाला शिजवायचंच नाहीये अन्न, कारण त्याला अन्न शिजवायचं म्हणलं तर अन्नाचा साठा करणं आलं, त्याला परिग्रहाची परवानगीच नाहीये. तेव्हा संन्यासी हा भिक्षेवरतीच उदरनिर्वाह करणं अपेक्षित आहे. म्हणजे काही, आणि भिक्षा सुद्धा संन्यासाला वाढताना कोरडी धान्य असं शिधा वगैरे नाही, त्याला शिजवलेलं अन्नच वाढावं लागतं, कारण त्याला तो निरग्नी आहे. आता हे सगळे संदर्भ थोडे कालबाह्य आहेत, पण आता आपल्याला या श्लोकाच्या बाबतीत जेवढं समजणं गरजेचं आहे तेवढं आपण समजून घेऊ. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय केलंय, त्यांनी गृहस्थाश्रमी जीवनाचा त्याग केलेला आहे, अग्नीचा त्याग केलेला आहे, आणि नित्य नैमित्तिक कर्म जी गृहस्थाश्रमाचा एक आवश्यक भाग समजली जात असत त्याचाही त्या संन्याशांनी त्याग केलेला आहे. पण मुळात हे सगळं आपण कशाबद्दल बोलतोय, तर संन्यासाश्रम स्वीकारलेल्या संन्याशाबद्दल.
ज्याला आश्रम संन्यास म्हणतात तो. पण भगवंतांना आश्रम संन्यास अभिप्रेत आहे का, हा प्रश्न आधी विचार करण्याजोगा आहे. तर भगवंतांना मुळात न निरग्निही न चाक्रिय हे सांगून त्यांनी ते स्पष्ट केलं की मला आश्रम संन्यास अभिप्रेतच नाही. मग त्यांना कुठला संन्यास अभिप्रेत आहे? त्यांना वृत्ती संन्यास अभिप्रेत आहे. वृत्ती संन्यास हा आपल्याला 5व्या अध्यायातल्याच एका श्लोकामध्ये छान सांगितलंय. 5व्या अध्यायातला 3रा श्लोक. ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. यो न द्वेष्टि यो न कांक्षति हा वृत्ती संन्यास आहे. विकार त्याच्या मनामध्ये नाही येत. आता इथे सुद्धा कर्मफळाच आहे ना, ज्ञेयस्स नित्य संन्यासी. जो कर्माच्या फलाचा त्याग करतो, जो फळासाठी कर्म करतच नाही, तो आणखीन कशाची इच्छा करणार? माणसं फळाच्या इच्छेने तर कर्म करतात. फळाची इच्छा त्यागून जर कर्म करत असेल तर तो कशाची इच्छा करणार, कशाची कांक्षा करणार आणि कोणाचा कशाबद्दल द्वेष करणार? तसंच संन्यास याचं भगवंतांनीच केलेली अजून एक व्याख्या आहे जी 18व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात आहे. काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः. काम्य कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास. इथे परत काम्य कर्मांचा त्याग म्हणजे काय? कामना रहित म्हणजे परत निष्कामता आली. आणि हे निष्कामताच आपल्याला श्लोकाच्या पहिल्या आवडीतल्या अनाश्रित कर्मफलमनी सांगितली जाते. आता अनाश्रित कर्मफलम हे खूप पॉवर पॅक्ट शब्द आहेत. त्याच्यामध्ये असा विविध अर्थ असे ठासून भरलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर आपण थोडा सखोल विचार करू आणि मग बहुतेक आपल्याला वेळाच्या दृष्टीने कदाचित तेवढं बोलून थांबावं लागेल. तर या पदांचा आशय काय आहे की मनुष्याने कोणत्याही उत्पत्ती विनाशशील वस्तू, व्यक्ती, पदार्थ, घटना, परिस्थिती आणि क्रिया हे सगळ्याला कर्मफल म्हटलंय बरं का. कर्मफल कुठल्या कुठल्या रूपात अभिव्यक्त होऊ शकतं? तर या सगळ्या मी आता जी नावं घेतली त्या विविध अंगांनी ते आपल्या समोर व्यक्त होऊ शकतं आणि त्याचा आपल्याला आश्रय वाटत असतो. तर त्याचा आश्रय वाटायला नाही पाहिजे, आश्रय घेऊ नये. अनाश्रितः. कारण का? तर जीव हा स्वतः परमात्म्याचा अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. इथे 15व्या अध्यायातली ही ओळ आहे. त्याच्यात काय सांगितलंय की हा जीव हा माझाच अंश आहे आणि तो सनातन आहे. सनातन म्हणजे नित्य निरंतर आहे, तो अविनाशी आहे. पण तो त्याच्या सुखासाठी अवलंबून कशावरती आहे? या सगळ्याच्यावर, वस्तू, व्यक्ती, पदार्थ, घटना, परिस्थिती वगैरे वगैरे. आणि त्या सगळ्या कशा आहेत? त्या विनाशी आहेत. मग त्याच्या हाती सुख कसं राहणार? कारण त्या वस्तू येणार जाणार, त्या उत्पत्ती आणि विनाशशील आहेत, म्हणजे त्या येणार आणि त्या जाणार. मग हा जीव कायम रिकामाच राहणार, म्हणजे तो कायम दुःखीच राहणार. पण त्याला हवी असलेली वस्तू कायमस्वरूपी त्याच्या हातात राहणारच नाही. आणि एवढंच नाही, तो रिकामाच राहतो असं नाही, तर तो त्या गमावलेल्या किंवा न कमावलेल्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ वगैरेच्या बद्दल आसक्तीनी बांधला जातो. ती आसक्ती धरून बसतो तो. म्हणजे वस्तू येते आणि जाते, पण वस्तूची आसक्ती तशीच मनात राहते. म्हणून तर योगक्षेम म्हणतो ना आपण. योग म्हणजे न मिळालेली वस्तू मिळवणं आणि क्षेम म्हणजे आहे ती मिळालेली वस्तू टिकवणं. ह्याच धडपडीत आपलं सगळं आयुष्य जातं की जात नाही? थोडा विचार केला तर आपल्याला कळतं की हेच करत आलोय आपण जन्मल्यापासून आणि हेच करणार आहोत आपण मरेपर्यंत. अगदी मेल्यानंतर सुद्धा माझं कुणाला काय जावं वगैरे वगैरे व्यवस्था आपण करतो. ती करायलाच पाहिजे, ती करू नये असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण आपला मुद्दा असा आहे की ह्या वस्तूंच्या मध्ये आजन्म आपण त्याच्या आसक्तीमध्ये राहतो आणि जोपर्यंत आपण त्या वस्तूंच्या आणि या अनित्य वस्तूंच्या आसक्तीला पकडून ठेवतो तोपर्यंत त्याचं कल्याण होऊ शकत नाही. कारण ही जी आसक्ती आहे त्या आसक्तीमुळेच त्याचं वासनेत रूपांतर होतं आणि जन्म घ्यावा लागे वासनांच्या संगी. जी आसक्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या जीवाला पुढचे पुढचे चांगले वाईट खालच्या खालच्या योनी वरच्या योनी त्याचे जे काही कर्म असतील त्याची आसक्ती ज्या लेवलला असेल त्याप्रमाणे जन्म घ्यावे लागतात. त्यामुळे खरं तर हा जीव सनातन आणि नित्य आहे
म्हणजे तो फळात मूळचा मुक्त आहे, पण आसक्तीमुळे त्याला स्वतःच्या मुक्तीचा अनुभवच येत नाही, त्याची कधी त्याला प्रचितीच येत नाही. तो स्वतःला कायम बंधनातच आहे असं मानतो. आणि म्हणून मनुष्याने कर्मफलाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करावं असं भगवंत सांगतायत. हीच गोष्ट 5व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकात कशी सांगितली आहे ते बघण्यासारखं आहे. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. कर्मफळाच्या आश्रयाचा त्याग करणारा अढळ शांती मिळवतो. युक्त हा इथे युक्त हा शब्द कशाशी कनेक्ट केलेला आहे? तो आत्मतत्वाशी जो युक्त आहे तो. कर्मफलम त्यक्त्वा कर्मफल सोडून नैष्ठिकीम म्हणजे कधीही न ढळणारी शांती मिळवतो. आणि कर्मफलाचा आश्रय घेणारा त्याला अयुक्त म्हणणे, कारण जो आत्म्यापासून विलग आहे तो कर्मफळाचा आश्रय घेतो, म्हणून तो बांधला जातो. हीच गोष्ट उपदेश सारामध्ये 2ऱ्या श्लोकामध्ये सांगितली रमण महर्षींनी. कृतिमहो दधौ पतन कारणम फलमशाश्वतम गतिनिरोधकम. फळ हे अशाश्वत आहे आणि त्यामुळे ते संसार सागरात म्हणजे कर्माच्या सागरात बुडवण्यासाठी कारण ठरतं, असं रमण महर्षींनी त्याच्यात म्हणलंय. की फळ आलं म्हणजे फळ मिळवण्यासाठी आधी कष्ट केले, मग फळ मिळालं, मग फळ नाशवंत असं मग ते कधी कधी संपलं, मग ते मला परत हवंय, मला त्याची सवय झाली आहे त्या फळाची, म्हणून तो पुन्हा काम करायला लागतो. किंवा मग ह्याच्यापेक्षा मोठं हवं फळ असं म्हणून तो पुन्हा असं करत करत तो सारखा कामच करत राहतो. असा कर्मांचा सागर तयार होतो आणि त्या कर्मांच्या सागरात तो बुडतो. आणि तो म्हणून अशाश्वतम फलम गती निरोधकम, तुमच्या परमात्म्याच्या परमगती जी तुम्हाला मिळणार त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करणारं हे फळ आहे असं महर्षी सांगतात. आता रामसुखदास अजून एका प्रकारे कर्मफळ ह्या पदांचा एक फारच वेगळा अर्थ लावलाय त्यांनी आणि तोही खूप छान आहे. ते कशाला कर्मफळ म्हणतात नाही की प्रत्येक जीवाला 3 शरीर असतात. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. त्यांचं म्हणणं आहे हे तिन्हीही कर्मफळामध्येच मोडतात. आता या कर्मफळांचा आश्रय करायचा नाही आणि कर्म करायचं म्हणजे कसं काय? कर्म तर आपण शरीरानेच करणार आहोत ना, मग आश्रय कसा घ्यायचा नाही? तर ते कर्मफळ म्हणून त्याचा आश्रय नाही घ्यायचा म्हणजे काय करायचं ते आता सांगते. की स्थूल शरीराचा कर्मफळ म्हणून आश्रय घ्यायचा नाही म्हणजे काय? तर स्थूल शरीराने क्रिया आणि पदार्थांना संसाराचंच समजून त्यांचा उपयोग संसाराच्याच सेवेसाठी करणं, संसाराच्या हितासाठी करणं, म्हणजे त्याला कर्मफळ न मानणं, म्हणजे त्याचा आश्रय न घेणं. हे आपल्याला रामसुखदास वारंवार सांगतात बरं का. ही टर्म, हे सगळं संसाराचंच आहे, संसारासाठीच वापरायचं आहे, आपलं नाही. हे खूप हॅमर होत आहे, खूप तेच तेच वाटू शकतं, पण ते आपल्याला पुन्हा पुन्हा स्मरण करण्याची गरज पडतीये ना, आपल्याला ते नाही लक्षात राहत कितीही वेळेला ऐकलं तरी. त्यामुळे जिथे कॉन्टेक्स्ट येईल तिथे तिथे ते पुन्हा ऐकायचं आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता हे झालं स्थूल शरीराचं. आता सूक्ष्म शरीराचं काय आहे? सूक्ष्म शरीराचा महत्वाचा भाग कुठला आहे? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्यातल्या मनबुद्धी हे विशेष. तर त्या सूक्ष्म शरीराने दुसऱ्यांचं हित कसं होईल, सगळ्यांना सुख कसं मिळेल, सगळ्यांचा उद्धार कसा होईल, असं चिंतन निरंतर करणं म्हणजे सूक्ष्म शरीराचा कर्मफळ म्हणून आश्रय न घेणं. हेच जर स्वार्थी विचार केले तर आपण कर्मफळ म्हणून आश्रय घेतला असं होईल. आणि कारण शरीराने होणाऱ्या स्थिरतेचं किंवा समाधीचं फळही संसारासाठी अर्पण करणं म्हणजे कारण शरीराचा फळ म्हणून आश्रय न घेणं. कारण ही तीनही शरीरं ही आपली आणि आपल्यासाठी नाही, ती संसाराची आणि संसारासाठीच आहेत. आणि या तिन्हींची संसाराशी अभिन्नता आहे किंवा एकरूपता आहे. का? कारण ती उत्पत्ती आणि विनाशशील आहेत. आणि संसार पण कसा आहे? उत्पत्ती आणि विनाशशील आहे. पण स्वरूपाशी मात्र भिन्नता आहे. कारण स्वरूप हे अविनाशी आहे. अज आणि अमर असं आहे. अशा प्रकारे या तिन्हीचा आश्रय न घेणं म्हणजेच कर्मफलाचा आश्रय न घेणं आणि या तिन्हींनी केवळ संसाराच्या हितासाठी कर्म करणं
म्हणजे कर्तव्य करणं. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः. आता कर्मफलाचा आश्रय न घेऊन कर्तव्य कर्म केल्याने नेमक्या काय काय गोष्टी साध्य होतात? तर स्वतःसाठी कर्म न केल्यामुळे नवीन आसक्ती निर्माण होत नाही. दुसऱ्याच्या हितासाठी सगळी कर्म केल्यामुळे असलेली पूर्वीची आसक्ती नष्ट होते. हा सगळा वासनांचा खेळ आहे. वासना पूर्णपणे वासनांचा क्षय झाल्याशिवाय मुक्ती नाही. आणि आपल्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सतत पूर्वीच्या वासना आपण उपभोगामुळे आपल्या संपतात, पण त्याच्या दुप्पट वेगाने नवीन वासना निर्माण होतात. म्हणून ते कंट्रोल करण्याकरता हे सगळे बारकावे सांगितलेले आहेत, त्याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट होते की कर्म करण्याचा वेग नष्ट होतो. आपल्याला खूप सुरसुरी असते एखादी गोष्ट करण्याची आणि ती केल्याशिवाय ती सुरसुरी शमत नाही. त्याला वेग म्हणजे इथे स्पीड या अर्थाने नाही घ्यायचा, आवेग. कामक्रोधोद्भवम वेगम मध्ये जो वेग घेतला होता की नाही, तशी प्रबळ उर्मी या अर्थाने वेग हा शब्द घ्यायचा. की बरेच वेळेला चांगले चांगले साधक म्हणजे प्रगत साधक जे एकांतामध्ये जप ध्यान वगैरे करू इच्छितात, त्यांना जमतही, त्यांनाही त्यांच्या कुठल्या तरी वासना एकदम प्रबळ झाल्यामुळे असेल, त्यांना अचानक अशी हे सुरसुरी निर्माण होते की आपण लोकांच्या उद्धारासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि एकांतात साधनेमध्ये सेटल झालेले ते तिथून बाहेर पडतात आणि समाजामध्ये येऊन ते म्हणजे काम करतात, लोकांच्या उद्धाराचं कामामध्ये ते व्यस्त होऊन जातात. पण अर्थ एवढाच आहे की सकाम भावनेनी जोपर्यंत स्वतःसाठी कर्म केलं जातं तोपर्यंत हा कर्म करण्याचा वेग वाढत जातो. त्याच्यातून नवनवीन त्याला धुमारे फुटत राहतात. आणि जेव्हा तुम्ही कर्म लोकहितार्थ करता तेव्हा त्या कर्माचा वेग शांत होत जातो. मूळ मुद्दा आपण तेवढाच समजून घेऊ आणि पुढे जाऊ. आता फक्त कार्यम कर्मबद्दल बोलून मी आता इथे थांबते. पुढचे शब्द आता आपण अनाश्रित कर्मफलम बद्दल पूर्ण आपली चर्चा झाली. कार्यम कर्मचा मुद्दा छोटासाच आहे. कार्य म्हणजे करण्यास योग्य, म्हणजे थोडक्यात कर्तव्य. म्हणजे कार्यम कर्म याचा दुसराच समानार्थी शब्द कर्तव्य कर्म. तर कर्तव्य कर्म दोन प्रकारची असतात, जी आपण सुखाने सहजपणे करू शकतो. त्याच्याकरता आपल्याला काही कष्ट नसतात, म्हणजे आपल्याला सहज प्रवृत्तीने जे म्हणतो की नाही ती कर्म. आणि दुसरी जी केलीच पाहिजे ती थोडीशी आपल्याला त्याचं कंपल्सन असतं, आपल्याला आवडो किंवा नवडो ती आपण केलीच पाहिजे. त्याच्यामध्ये नित्य आणि नैमित्तिक कर्म येतात, की जी कर्म करावीत असं सांगितलंय. हे 18व्या अध्यायात परत 5व्या श्लोकात सांगितलंय. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. यज्ञ दान आणि तप ही केलीच पाहिजेत, ती सोडू नये. आणि दुसरी कुठली कर्म कंपल्सरी लेवलमध्ये आपण जीवनात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ज्या वावरत असतो त्याच्या अनुषंगाने जी कर्तव्य कर्म आपल्याला प्राप्त होतात, आई म्हणून असेल, पत्नी म्हणून असेल, किंवा आपण प्रोफेशन मध्ये असू तर प्रोफेशनल ड्युटीज ज्या असतील, इथे तुम्हाला फारसा चॉईस नसतो. तुम्ही वाटलं तर करीन, नाही तर नाही करणार असं नाही, तुम्हाला करायलाच लागतं, ते तुम्ही करणं अपेक्षित असतं. त्यालाही तेही कर्तव्य कर्माच्याच शीर्षकाखाली जातं. आणि इकडं जे आपण सुखाने सहज करू जो प्रकार बोलले मी, त्याला आपण वर्णानी प्राप्त कर्म. वर्ण म्हणजे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, त्याच्यातला वर्ण. आपल्या गुणांमुळे त्रिगुणांचा आपल्यावरचा प्रभाव आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्या कर्मप्रवृत्ती निर्माण होतात, त्यांनी ज्या आपल्या सहज प्रवृत्ती असतात त्या 4 प्रकारच्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ह्याची पुन्हा चर्चा 18व्या अध्यायात खूप छान आहे, की स्वभावज कर्म, ब्राह्मणाचं कुठलं, क्षत्रियाचं कुठलं, वगैरे वगैरे. तर ही कर्म करायची आहे. आणि आता कार्य बोललं की अकार्य काय आहे ते पण बोलून टाकूयात, कारण ते पण महत्वाचं आहे. डूज अँड डोंट्स. डोंट्स आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. तर जे करू नये ते अकर्तव्य कर्म. तेही 2 प्रकारचे आहे. एक जे आपण करू शकतच नाही किंवा ज्याची आपल्यामध्ये कपॅसिटी नाही, आपल्या सामर्थ्याच्या बाहेर आहे, अशी ही कर्म आपण कधी कधी करायला जातो. कुठेतरी तुलनात्मक आपण भूमिकेत शिरल्यामुळे असेल, कुणाशी स्पर्धा केल्यामुळे असेल, पण तसं करायला जाऊ नये. आपण जे आहोत ते आपण आहोत. जो दुसरा आहे त्याची परिस्थिती निराळी आहे, त्याची वृत्ती निराळी आहे, सगळं निराळे. उगाच शेजारणीने सरी घातली म्हणून मी दोरी बांधून हिंडायचंय का? ते शोभणारही नाही. आणि ते दोरी बांधली तर काय होईल, मला गळफास बसेल.
म्हणून जे आपण करू शकत नाही ते आपण करू नये. आणि दुसरं काय करू नये? निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म करू नये. हे मला मुद्दा सांगायचा होता आणि तो या श्लोकाच्या संदर्भात महत्वाचा आहे, की स्वार्थापोटी आणि कदाचित इतरांना त्रास होऊ शकतील तरी केवळ स्वार्थ आहे म्हणून मी रेटून केलं तर ते चुकीचं आहे. फार फार तर स्वार्थ साधतोय पण कोणाचं काही वाईट होत नाहीये, हरकत नाही. तर ती काम्य आणि निषिद्ध म्हणजे शास्त्रामध्ये जे सांगितलं की हे करूच नाहीये, चोरी करूच नाहीये, खोटं बोलूच नाहीये, कोणाला त्रास देऊच नाहीये, हिंसा करूच नाहीये, अशी निषिद्ध कर्म सुद्धा करू नये. इथे आपण थांबू. आता तो जवळपास संपत आलाय पण आपली पहिली ओळ पूर्ण झालेली आहे. दुसरी ओळ आपण पुढच्या वेळेला बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.